आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कंपनी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, जैन मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, माथाडी कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, माथाडी कामगारांना त्वरित रुजू केलेच पाहिजे, केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. आमचे काकासाहेब ठाकरे कामगार त्यांनी सांगितलं नाही की 15 ऑगस्ट आत्मदहनाचा इशारा करू. विचार घेऊन परत या कंपनीला टाळत ठोकण्याचं काम ही आंबेडकरी कामगार कृती समिती करणार आहे. मी या धनंजयला सांगितलं येतो झाकी आहे भैया, पिक्चर आम्ही बाकी आहे. या कामगारांच्या पाठीशी मी जास्त वेळ न घेता आपल्या गाड्या समोर उभ्या आहेत. सर्वांनी शांत पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण ही लोकशाही पद्धतीनं हे केलेलं आहे आधी मोर्चा पुढे जय भीम नगर, हिल कॉर्नर, प्रगती कॉलनी, आदर्श नगर यांच्या गाडी पाठीमागे आंबेडकर नगरचा सगळा घराघरात आहे. मी रेडी म्हणले बोलतो. एक मिनिट रेडी. आज जो महाराष्ट्र शासनाचं माथाडी मंडळ आहे त्यांनी मे बॅराक इंजिनिअरिंगची शेंद्रा MIDCतील कंपनी आहे येथे स्वतः निरीक्षकांनी निरीक्षण करून माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने इथे 2 कामगार माथाडी कामगार म्हणून नोंदीत केले. पण कंपनी व्यवस्थापन आणि कॉन्ट्रॅक्टरनी द्वेषभावना ठेवून ताबडतोब या कामगारांना कंपनीतून बाहेर काढलं आणि मागच्या 7 महिन्यापासून हे कामगार माथाडी मंडळाशी पत्रव्यवहार करून न्याय मागत आहे. माथाडी मंडळाने कामगारांना पूर्ववत घ्यावं याकरता अनेक वेळा आदेश, काही सूचना कंपनीला दिल्या, परंतु कंपनी व्यवस्थापन काही हालायला तयार नाही. मागील 13 दिवसापासून हे कामगार या पावसात अन्नपाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करत आहे. परंतु या 13 दिवसात एकदाही कोणताही कर्मचारी कंपनीचा या कामगारांजवळ आला नाही किंवा त्यांची विचारपूस केली नाही किंवा आपलं आपुलकीही दाखवली नाही. आज वेगवेगळ्या पक्षातील सर्व कामगार संघटना मिळून कृती समितीच्या माध्यमातून आम्ही आज मोर्चा काढला. आज आम्ही त्यांना निवेदन दिलं की ह्या 3 दिवसात येणाऱ्या या कामगारांना पूर्ववत घ्यावं व माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा 3 दिवसानंतर मान्य जिल्हाधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व पुढेही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर या कंपनीचे मालक जे AC मध्ये झोपलेले मान्य श्री तरंग जैन साहेब यांच्या घरावर आम्ही मोर्चा घेऊन जाऊ, तिथेच तीव्र आंदोलन करू. आम्ही असं आज या निवेदना थ्रू आम्ही या व्यवस्थापनास सांगितलेलं आहे. तुमच्या मागण्यासाठी तुम्ही या पूर्वी कोणाकोणाकडे पाठपुरावा? मागील 7 महिन्यापासून आम्ही मान्य जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक साहेब, कामगार उपायुक्त साहेब, अध्यक्ष माथाडी मंडळ व पोलीस निरीक्षक साहेब तसेच कंपनी व्यवस्थापन यांना वारंवार पत्रव्यवहार करून आम्ही विनंती केलेली आहे की तात्काळ कामगारांना आतमध्ये कामावर घ्यावं, रुजू करून घ्यावं. असं शासनाने पत्र देऊन सुद्धा हे कंपनीवाले त्यांना कामावर घेत नाही. कोर्टामध्ये खेचायचा प्रयत्न करतात व खेळवत ठेवायचा प्रयत्न चालू आहे. कृती समितीनं आज मोर्चा काढला, तर या कृती समितीमध्ये किती पक्षाचे? 11 वेगवेगळ्या संघटना आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर आहेत, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे अध्यक्ष हाफिज शेख आहेत, MIM पक्षाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष काकासाहेब काकडे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव जिल्ह्याचे सतीश भाऊ शिंदे आहेत, क्रांतिकारी संघटनेचे दिलीप भाऊ मस्के, अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचे सलीम शाह साहेब, भीमशक्तीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय गाडेकर आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास उकिरडे आहेत, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेश पवार आहेत, मी राहुल चौधरी महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी संघाचा अध्यक्ष म्हणून आम्ही वेगवेगळ्या 11 संघटना मिळून या कृती समितीच्या माध्यमातून या कंपनीपर्यंत व प्रशासनाला या कामगारांचा आवाज पोहोचला पाहिजे, त्यांच्या भावना पोहोचले पाहिजे म्हणून आज मोर्चा काढला होता. आज काय आश्वासन देण्यात आलं तुम्हाला? आश्वासन देण्यात आलेलं नाही. आम्ही 3 दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिले की येणाऱ्या 3 दिवसामध्ये त्यांनी ह्या कामगारांना पूर्वत घ्यावं, कायद्याची अंमलबजावणी करावी. तर कंपनी व्यवस्थापनाकडून HR मॅडमनी
अर्ज स्वीकारला, आमचं निवेदन स्वीकारलं व त्यांनी मॅनेजमेंटकडे, बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे हे निवेदन आम्ही देऊ आणि त्या 3 दिवसात त्याच्यामध्ये काय होईल ते आम्ही कळवू असं सांगण्यात आलेलं आहे. चालेल, धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.